नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. महाराष्ट्र माझा नेटवर्कच्या खाद्य संस्कृती ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. मंडळी, आज आपण अतिशय साधी आणि सोपी रेसिपी बघतलो, ती म्हणजे गोळ्यांची आमटी. ही आमटी बनवून इतकी साधी असा की झटपट बनता, आणि जर तुम्ही घाईत असाल, तोंडी लावण म्हणून भाजी किंवा इतर काही करूक तुमका वेळ नसत ना, तर ह्या आमटीतली गोळी तोंडाक लावून जेवला तरी अतिशय सुंदर लागतं हे जेवण. गरम गरम भात आणि ही आमटी, मस्त कॉम्बिनेशन. कोकणाचे आमटे बनवले जातात. असे काही आमटे असतात जे आमटी बनवताना लाल मिरची पावडरचा वापर केला जातो. हे का कोकणात हिरव्या वाटणाचे आमटे म्हणतात. आणि भाजक्या वाटपाच्या आमटीसाठी सगळा खोबरा सागर संगीत भाजून वगैरे बनवलं जातं. ही का हिरवी आमटी असे म्हणतात, गोळ्यांची आमटी. ही आमटी बनवूक अतिशय सोपी असा, पण ह्या आमटीत गोळी सोडताना कधी सोडायचे आणि ते किती वेळ शिजवायचे याच्यावर त्या आमटीची टेस्ट अवलंबून असा. अजिबात वेळ न घालवता आमटी बनवूक सुरुवात करूया. चला, आता गोळ्याच्या आमटीसाठी लागणारा वाटण आपण बघूया. ह्या वाटणात जो खोबरा घेतला ह्या खोबऱ्याचा वापर कमी करायचो, कारण ही आमटी जरा पातळसर चांगली लागता. आणि गोळी हे बेसनचे असल्यामुळे त्या बेसनाचा दाटसरपणा आमटीक येतात, त्यामुळे खोबऱ्याचा वापर कमी करायचो. अर्धी वाटी खोबरा, मध्यम आकाराचा कांदो बारीक चिरून वाटणासाठी, 1 चमचो भरून लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीन कमी जास्त करा, चिमूटभर हळद, 1 चमचा भरून धणे, 5 ते 6 मिरी आणि बोटाच्या पेरा एवढी चिंच. माझी चिंच गावठी असल्यामुळे मी कमी वापर केलंय, तुम्ही थोडीशी जास्त वापरलात, घाटी चिंच वापरत असेल तर थोडीशी जास्त वापरलात तरी चालता. आणि ह्या सगळ्याचा वाटण अगदी बारीक गंधासारख्या होऊया इतपत पाणी त्यात घालून ह्या सगळ्याचा वाटण तयार करून ठेवायचा. आता आमटीत गोळी जे आपण सोडतलो ते गोळी तयार करूचा पीठ तयार करूया, सारण तयार करूया. हे गोळी तयार करण्यासाठी बारीक चिरलेलो कांद्यात 1 छोटी हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. घरात लहान मुलं असतील तर हिरवी मिरची नाही वापरलात तरी चालता. कोथिंबीर हिरवीगार ताजी कोथिंबीर भरपूर वापरायची. कोथिंबीर जेवढी जास्त घालतला तेवढी गोळी छान लागतले. आणि तुमका पीठ जेवढा बनवचा असा तेवढ्या अंदाजान मीठ घालायचा. आणि ह्या सगळा कालवून ठेवायचा, थोडंसं असं दाबून अशासाठी ठेवायचा की कांद्याक अंगचा पाणी सुटता आणि त्या पाण्यातच ह्या पीठ कालवचा असा गोळी तयार करूचा. त्यामुळे कांद्याक ह्या सगळा लावायचा आणि व्यवस्थित लावून मीठ वगैरे चोळून हे 10 ते 15 मिनिटं कांदो ठेवून द्यायचो. कांद्याक मीठ लावून ठेवल्यानंतर 10-15 मिनिटं झाली की तो कांदो थोडंसं तुम्ही असं हातावर घेऊन दाबून बघायचो. त्यातनं थोडासा पाणी येतं, म्हणजे तो कांदो ओलसर झालेलो दिसता. आता गोळी तयार करण्यासाठी आपण पुढचं सगळं साहित्य घेऊया. कांदो ओलसर दिसलो की त्यात चिमूटभर हळद आणि लाल तिखट टाकायचा. लाल तिखट इकडे पण तुम्ही पहिल्यांदा वाटणात लाल तिखट वापरलात ह्या लक्षात ठेवून इकडे वापरायचा, कारण पुढे ही आमटी जेव्हा आपण फोडणीत घालतो तेव्हा पण लाल तिखटाचा थोडा वापर करूचो असा. त्या अंदाजान गोळीत लाल तिखट वापरायचा. लाल तिखट वगैरे घातलात की त्यानंतर ह्याच्यात 4 मोठे चमचे भरून मी बेसन घातलंय. तुम्ही अंदाजांता कमी जास्त करा. ह्या सगळा व्यवस्थित कालवून घ्यायचा. पाण्याचा जास्त वापर करायचो नाही. अगदीच जर सुकट असं जर तुमका वाटला की हा कोरडा होता तर 1 किंवा 2 चमचे पाण्याचा वापर करायचो. मी ह्याच्यात 2 चमचे पाण्याचा वापर केलाय आणि ह्या पीठ कालवून घेतले. पिठाचो अगदी गोळो तयार करायचो नाही, मऊसूद थलथलीत असा पीठ कालवून तयार करून ठेवून द्यायचा. आता आमटी फोडणी देऊया. ही फोडणी देताना एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की आमटीसाठी भांडा पसरट घ्या, कारण जर तुम्ही कढई टाईप वगैरे म्हणजे ज्याचो बूड खोल असता असा जर तुम्ही भांडा घेतलात तर आमटीत सोडलेले गोळी हे एकत्र येतले आणि एकत्र त्याचो गोळो तयार होतो. प्रत्येक गोळी जर सेपरेट राहू तर पसरट बुडाचा भांडा घ्या. भांडा गरम झाला की त्यात 1 चमचो तेल टाका. तेल व्यवस्थित गरम झाला की त्यात फोडणीक बारीक चिरलेलो 1 ते 2 चमचे पोहे खाऊच्या चमच्यान 1 ते 2 चमचे कांदो फोडणीक टाकायचो आणि कांदो 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचो. कांदो मऊ झालो की आता पुन्हा फोडणीत लाल तिखट आणि हळद टाकायचा. आधी तुम्ही गोळी आणि वाटणात लाल तिखट हळद वापरलेला असा. फोडणीत अशासाठी टाकायचा की वरती जेव्हा तुम्ही पाणी ओतलं तेव्हा अतिशय सुंदर अप्रतिम रंग येतो. त्यामुळे फोडणीत लाल तिखट आणि हळद टाकायचा. हे टाकल्यानंतर 2 मिनिटात परतून घ्यायचा आणि
आमटी म्हणजे गोळये त्या पाण्यात बुडतीत पिठाचो अंदाज घेऊन ह्या आमटीत पाणी ओतायचा. पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित डावलण ढवळून घ्यायचा आणि त्या पाण्याक खळखळून उकळी येऊक द्यायची. पाण्याक उकळी यायल्याशिवाय यात अजिबात गोळये सोडायचे नाही, कारण पाण्याक उकळी येऊच्या आधी जर तुम्ही ह्याच्यात गोळये सोडलात तर सगळे गोळये फुटतले आणि जसं तुम्ही आता पीठ कालवून ठेवलेलं असत तसाच पीठ थलथलीत पीठ आमटीत होताला आणि अजिबात ती आमटी चांगली होऊची नाही. त्यामुळे पाण्याक उकळी यायल्याशिवाय त्यात अजिबात गोळये सोडायचे नाही. आता पाण्याक उकळी आल्यानंतर गॅस एकदम लो ठेवायचो, मंद करायचो, अगदी मंद, आणि सगळे गोळये ह्या उकळलेल्या पाण्यात सोडून घ्यायचे. गोळये सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गोळये जेव्हा शिजतात तेव्हा तुम्ही गोळये सोडतानाचा जो गोळ्यांचा आकार असा त्याच्यापेक्षा 1.5 पट आकाराने ते गोळये मोठे होतात. त्यामुळे छोट्या आकाराचे गोळये सोडायचे. गोळये अगदी चिकटून सोडायचे नाही, थोड्या अंतरावर म्हणजे थोडं अंतर ठेवायचं आणि हे गोळये पाण्यात सोडायचे. आणि गोळये सगळे पाण्यात सोडून झाले की नंतर जो तुम्ही गॅस मंद केलात तो मध्यम आचेवर ठेवायचो आणि वरनं झाकून बरोबर 2.5 किंवा 3 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचो. आता इकडे महत्त्वाची टीप एक अशी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण हे गोळये सोडण्याच्या आधी पाणी जर उकळूक ठेवलेलं असतं तर पाणी उकळल्यानंतर जर तुमका असा वाटला की कदाचित हे गोळये आत बुडूक शकूचे नाही तर तेव्हाच पाणी वाढवायचा, कारण गोळये तुम्ही सोडल्यानंतर लगेच जर वर थंड पाणी घालचात तरी पण ते गोळये पाण्यात फुटतले. त्यामुळे पाण्याचा अंदाज मात्र परफेक्ट असणं ह्या इकडे अतिशय महत्त्वाचा असा. आता गोळये शिजत टाकून 2.5-3 मिनिटं झाली की झाकण काढायचा आणि डावलान म्हणजे जर तुम्ही चमचा वापरतात आमटीसाठी त्या चमच्यान हळूहळू ते गोळये सोडून घ्यायचे. गोळये सोडून घेतल्यानंतर एक एक गोळीवर उचलून बघायची. अशा 2-3 गोळये उचलून बघितल्या तरी चालता. आमका आता रोजच्या सवयीने सुरी वगैरे लावून बघूची गरज लागणार नाही, पण काही लोक जर पहिल्यांदाच करत असतील तर त्यांनी सुरीचा टोक किंवा चमचो लावून बघायचा. ते का बेसन पीठ चिकटतं कामा नये. चिकटला तर समजायचा अजून अर्धा मिनिट वगैरे ते शिजण्याची गरज असा, पण जर नाही चिकटू ह्याचो अर्थ गोळये व्यवस्थित शिजलेले असत. पण मध्यम आचेवर 2.5 ते 3 मिनिटात गोळये व्यवस्थित शिजतात. आता गोळये शिजून झाल्यानंतर मगाशी जर तुम्ही वाटण करून एका भांड्यात काढून ठेवलात तर सगळा वाटण यात ओतायचा. वाटण ओतल्यानंतर अलगद हातांता ढवळायचा. असं जोरात ढवळायचा नाही, नाहीतर ते गोळये तुटूक शकतात. वाटण तुम्ही ह्या आमटीत ओतलात की आता तुमच्या लक्षात येतं की हा किती दाट झाला, म्हणजे हा किती घट्ट झाला. आणि ही आमटी पातळ भातावरती घेऊन अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही तुमच्या अंदाजान पाणी घालायचा. हे लक्षात ठेवायचं की ही बेसन पिठाचा ह्याच्यात वापर असल्यामुळे जेव्हा ती आमटी थंड म्हणजे थोडीशी रूम टेम्परेचरला येतात तेव्हा त्या आमटीक तसोही दाटसरपणा येतात. त्यामुळे थोडासा पातळसर बनवायची ही आमटी बनवताना. आता ह्या वाटण टाकल्यानंतर तुम्ही अंदाजान बघायचा आणि पाणी यात ओतायचा आणि ढवळून बघायचा. हळूहळू गोळयेवर उचलून बघायचे. आता हे गोळये बघताना तुमच्या लक्षात यायला असतात की गोळी सोडताना तुम्ही किती छोट्या आकाराचे सोडलेले आहेत आणि आता ते शिजल्यानंतर किती मोठ्या आकाराचे झाले. म्हणजे गोळीचा आकार सुद्धा बदललो की आपल्या लक्षात येतं की गोळये व्यवस्थित शिजलेले असत. आणि एक अशी महत्त्वाची गोष्ट असा ह्याच्यात की 2.5-3 मिनिटापेक्षा शक्यतो जास्त तुम्ही गोळी शिजवत ठेवायची नाही, कारण प्रमाणापेक्षा जास्त शिजली तर ती एकदम घट्ट होता आणि ती पण चवीक चांगली लागणार नाही. आता ह्या वाटण टाकून यात पाणी घालून आमटी म्हणजे तुम्ही तुमका हवी त्या कन्सिस्टन्सीवर आणल्यानंतर आमटीच्या अंदाजान तुम्ही याच्यात मीठ घालायचं. मीठ घालताना लक्षात ठेवा गोळये बनवतानाही तुम्ही त्यात मीठ घातलेला असा. त्या अंदाजान बेतान तुम्ही मीठ घाला. आमटी व्यवस्थित ढवळून घ्या आणि व्यवस्थित खळखळून ह्या आमटीक एक उकळी काढा. उकळी आल्यानंतर व्यवस्थित एकदा ढवळून घेऊन गॅस बंद करा. आमटी जेवणासाठी तयार झालेली असा. नक्की करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आमटी कशी झाली.